या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। पूरग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाची मागणी करत शुक्रवारी सोलापुरात अखिल भारतीय किसान सभा आणि सीटूच्या वतीनं बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले होते। या मोर्चात खरडा भाकरी खाऊन सरकारचा निषेध करण्यात आला। सरकारकडून तातडीनं पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील असा जळजळीत इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला। सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट इथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला। शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तिथंच बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी आणि खरडा खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवला। त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला। मात्र पोलिसांनी हा मोर्चा प्रवेशद्वारावरच अडवला। सीटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। पूर्व भागातील गणेशपेठेतील सोलापूर शहरवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिराच्या 128व्या वर्धापन दिनानिमित्त जवळपास 4000 भाविकांना महाप्रसादाची सोय मंदिर समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे। रात्री 8 वाजता देवीचा छबिना, काठी आणि पालखीची मंदिर परिसरात मिरवणूक निघणार आहे। मिरवणुकीनंतर राजकुमार निकते यांच्या हस्ते महाआरती करून 128व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाची सांगता होणार आहे। भाविकांनी शांतता आणि शिस्त पाळून या सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे। दरम्यान 128व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। हा दिवस भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे। श्री हिंगुलांबिका मातेला समर्पित म्हणून पारंपरिक पद्धतीनं 56 भोग महानैवेद्य अर्पण करण्यात येणार असून विविध प्रकारच्या मिठाई, पंचपक्वान्न आणि फळांचा यामध्ये समावेश असणार आहे। जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बुदले गल्ली इथं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। प्रारंभी देवीची आरती करण्यात आली। यावेळी अध्यक्ष राजकुमार तमशेट्टी, उपाध्यक्ष नागेश गुमटे, खजिनदार अविनाश बसले, सेक्रेटरी प्रकाश कंदले, मार्गदर्शक अनिल आकाशे, मिरवणूक प्रमुख सोनू वर्देकर, पवन करणे, मनोज आकाशे, गुरप्पा बसले, मनोज चांदोडे, सुरेश शहापूरकर, श्याम आकाशे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष पारशेट्टी यांची उपस्थिती होती। भवानीपेठ घोंगडे वस्ती महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीनं आयोजित आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी युवा नेते बिपिन पाटील, मल्लू कोळी, नागेश कोळी, कुमार शिरसगीकर, संतोष कोळी, सदाशिव कोळी, पवन तगारे, जेमिनी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण डोळे, विनायक पाटील, गंगाराम डोळे, यशवंत पुराणिक, मुत्का करली, दीपक करली, संतोष करली, शिवा मनकल, रवी मनकल, नवीन गोटी मुकुल, कार्तिक बडगंची, व्यंकटेश रासमल, अंबादास पाटील, लिंगराज मासरेड्डी, सिद्धू डोळे, चिदानंद मासरेड्डी, सिद्धू कडगुडा, अंकुश खेलगवळी, प्रशांत गाडेकर, सिद्धू गंधाळ, नागेश गंधाळ आदींची उपस्थिती होती। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 3 सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली। या रचनेवर हरकतींसाठी दिलेल्या 12 दिवसांच्या मुदतीत एकूण 38 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्यावर 19 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला। सुनावणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला। तर 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत नगरविकास विभागामार्फत हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर झाला। शुक्रवारी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली।
तर 13 ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. सोलापुरातील नियोजन भवन इथं शुक्रवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन DPDC अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या निधीचं वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावं अशी मागणी केली. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की DPDC निधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा पक्षीय भेदभाव होऊ नये. मागील NCAP निधीच्या वाटपात तफावत दिसून आली होती, ज्यात विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाणून बुजून डावलल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. अशीच परिस्थिती DPDC मध्ये होऊ नये. निधी न देणं हा आमच्यावर नव्हे तर जनतेवर अन्याय आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी निधी मागतो. जर निधी वाटपात पक्षीय भेदभाव झाला तर सोलापूरच्या जनतेवर अन्याय ठरेल. ज्यामुळं पालकमंत्र्यांनी ही बाब संवेदनशीलतेनं घेऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर समसमान निधी वाटप करावा अशी मागणी केली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.